अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कुठेतरी आता बिनविरोध निवडणूक होईल हे झालेलं आहे. आता निश्चित झालेली आहे, पण प्रत्यक्षात तिथे असं कळतं की अजून जवळ 15 लोकांनी फॉर्म भरलेत. त्यामुळे त्याचा विड्रॉल, त्याचं माघार घेण्याबद्दलच्या तारखेनंतरच वस्तुस्थिती कळेल. पण आता दिसतंय सगळं गुढी गुलाबीने झालेलं आहे. त्यामुळे बिनविरोध या निवडणुका होईल अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडीकडून कुठेतरी काँग्रेसचा पक्ष नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कुठेतरी ताळमेळ नाही असं परिस्थिती इथे आली नसते ना. अगोदर कालपर्यंत ठीक आहे ना, प्रत्येक पक्षात कार्यकर्त्यांना वाटत असतं ना आपल्या आपल्या दृष्टीनं काय भूमिका घ्यावी, ती भूमिका घेतलेली असते. आता संपलं गोड. काही काही अटी वगैरे अटी शर्ती काही घातलेल्या नाही आहेत, असल्या काही अटी शर्ती नाही आहेत. प्रत्येक वेळेला यापुढे सुद्धा अशा पद्धतीने एकत्र बसून विचार केला पाहिजे. उमेदवारी अर्ज भरायला जाताना कुठेतरी वडेट्टीवार त्या ठिकाणी होते. ते म्हणतायत की दानवेंना मिठी मारली. ते म्हणलं तर विधान परिषद तुम्ही घेतलीत, राज्यसभा आमच्या, अशा प्रकारे. त्या मला कल्पना नाही, मी या विषयावर भाष्य करणार नाही. पण मला असं वाटतं मस्त सामोपचाराने सगळं झालेलं आहे, आनंदाची. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. अरविंद सावंत होते. उमेदवारी अर्ज अंबादास दानवे यांचा भरण्यासाठी सर्व महाविकास आघाडीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि कुठेतरी चर्चा जी होती ती चर्चा करून झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरला आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष उपस्थित होते, अशी माहिती जी आहे ते अरविंद सावंत यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन सिद्धेश नाईक सह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई.